एखादी गोष्ट भेटल्यामुळे आपण आनंदी नाही होत, तर इच्छेच्या स्वरूपात जे मन बाहेर गेलेलं आहे, इच्छा पूर्ण झाल्यावर ते मन शांत होतं, मनाचं अस्तित्व जास्त वेळ राहत नाही. आणि जिथे मन नाही त्या स्थितीचं नावच आनंद आहे. म्हणून आपल्याला आनंदाची जाणीव होते. पण आपल्याला असा भ्रम होतो की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली आहे म्हणून आपण आनंदी झालेलो आहोत. उदाहरणार्थ, एका व्यक्तीचं 10 वर्षापासून हे स्वप्न आहे की त्याला 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे. आणि 10 वर्षानंतर जेव्हा तो ती गाडी घेतो तेव्हा तो खूप आनंदित होतो. पण एक श्रीमंत व्यक्ती ज्याकडे पहिल्यापासूनच 10-15 गाड्या आहेत, त्याने अजून एक गाडी घेतली तर त्याला तेवढा आनंद होईल का जेवढा आनंद पहिल्या व्यक्तीला झाला होता? नक्कीच नाही होणार. जर गाडीत आनंद असता तर दोघांनाही सारख्याच प्रमाणात आनंद झाला असता. पण गाडीत आनंद नाही आहे. एकाचं मन लवकर शांत झालं, दुसऱ्याचं मन त्या प्रमाणात शांत झालेलं नाही आहे. म्हणून दोघांना वेगळा आनंद झालेला आहे. एकाला जास्त आनंद झालेला आहे, दुसऱ्याला त्या प्रमाणात झालेलं नाही आहे. याचाच अर्थ असा आहे की तुमच्याकडं कुठलीही गोष्ट नसली आणि जर तुमचं मन शांत असलं तरी तुम्ही आनंदित होऊ शकतात. म्हणून तुम्ही बघाल की झोपेमध्ये तुमच्याकडे एकही गोष्ट नसते, गाढ झोपेमध्ये तुमच्याकडे कुठलाही विचार नसतो, पण तरीही उठल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटतं. तुम्ही एक ऊर्जा घेऊन येतात, तुम्ही आनंदित होतात. याचा अर्थ असा आहे की गोष्टींना जमा करत बसू नका, गोळा करत बसू नका. मनाला शांत कसं करता येईल यासाठी प्रयत्न करा.